हाय फ्रेंड्स, नुकतंच जोशी या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील साहित्यिक व त्यांची टोपणनावे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण सर्वच परीक्षांना साहित्यिक आणि टोपणनाव यावर प्रश्न विचारले जातात. तर आपण व्हिडिओ सुरुवात करूयात त्याआधी माझी छोटीशी जाहिरात, की जर तुम्हाला माझ्याकडून मराठी व्याकरण हा विषय शिकायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मराठी व्याकरण रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. 1 वर्षापर्यंत तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता आणि किती वेळा पाहू शकता. सर्व टॉपिक व्यवस्थित आणि छानपैकी शिकवलेले आहेत. चला तर मग आता आपण टोपण नावांची माहिती पाहूयात. या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण गंधर्व जे आहेत त्यांची टोपण नावं पाहूयात. तर सर्वप्रथम टिळकांनी म्हणजे लोकमान्य बालगंगाधर टिळकांनी गंधर्व या शब्दाचा वापर केला. आणि गंधर्व म्हणजे काय, तर स्वर्गात गायन करणारा त्याला आपण गंधर्व असं म्हणतो. तर पहिले गंधर्व आहेत पहा, छोटा गंधर्व. तर छोटा गंधर्व आपण सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व असं म्हणत असतो. आता त्याच्या पुढचेही गंधर्व आपण पाहूयात. तर त्यानंतरचा आहे बालगंधर्व. तर नारायण श्रीपाद राजहंस यांना आपण बालगंधर्व असं म्हणतो. कुमार गंधर्व आपण कुणाला म्हणतो, तर डॉक्टर शिवपुत्र सिद्धरामय्या कोमटली यांना आपण कुमार गंधर्व असं म्हणतो. पंडित रामभाऊ कुडरोळकर यांना आपण सवई गंधर्व असं म्हणतो. तर या ठिकाणी पहा, छोटा गंधर्व महत्वाचा आहे, बालगंधर्व महत्वाचा आहे, कुमार गंधर्व, सवई गंधर्व. तर या चारपैकी हे सर्वच महत्वाचे आहे. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं आहे नूतन गंधर्व. तर नूतन गंधर्व आपण कोणाला म्हणतो, तर पंडित विनायक कृष्णा देशपांडे यांना नूतन गंधर्व असं म्हणतो. श्री आनंद भाटे यांना आपण आनंद गंधर्व असं म्हणतो. हे ओळखणं सोपं आहे. आनंद गंधर्व, श्री आनंद भाटे. गुणी गंधर्व आपण पंडित लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले यांना म्हणतो. त्याच्यानंतर श्री सुरेश हळदणकर यांना आपण महाराष्ट्र गंधर्व असं म्हणतो. त्याच्या पुढचे गंधर्व आहेत पहा, की भूगंधर्व आपण कोणाला म्हणतो, तर उस्ताद रहिमत खां यांना आपण भूगंधर्व असं म्हणतो. त्याच्यानंतर देवगंधर्व आहेत पंडित भास्करबुवा बठले. हिंद गंधर्व आहेत पंडित शिवरामबुवा दिवेकर. आणि भाव गंधर्व आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना आपण भाव गंधर्व असं म्हणतो. आता आपण साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं यांची माहिती पाहूया. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचं संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं आहे. संत एकनाथ महाराज यांचं संपूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी असं आहे. संत नामदेव महाराज यांचं संपूर्ण नाव नामदेव दामाजी रेवळेकर असं आहे. त्याच्या पुढे त्याच्यावर प्रश्न कसे येतात, तर समर्थ रामदास स्वामी यांचं संपूर्ण नाव काय आहे, किंवा समर्थ रामदास स्वामी कोणाला म्हणतात, किंवा समर्थ रामदास हे कोणाचं टोपण नाव आहे, असे प्रश्न विचारले जातात. तर समर्थ रामदास स्वामी यांचं संपूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर असं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं संपूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले असं आहे. आणि त्यांना मोरे सुद्धा म्हणतात, पण खरं नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले. आणि आत्ता जे वंशज आहेत ते मोरे हे नाव लावतात. त्याच्यानंतर संत बहिणाबाई यांचं नाव बहिणाबाई औदेव कुलकर्णी असं आहे. दासोपंत हे टोपण नाव दासोपंत दिगंबर देशपांडे यांचं आहे. आता त्याच्या पुढचं महत्वाचं टोपण नाव आहे पहा, जे खूप परीक्षांना विचारलं जातं, ते आहे केशवसूत. तर कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव केशवसूत असं आहे. त्याच्यानंतर प्रल्हाद केशव आत्रे यांचं टोपण नाव केशव कुमार आहे. आणि प्रल्हाद केशव आत्रे यांनाच आपण सत्यहृदय हे सुद्धा टोपण नाव आहे. पण जे फेमस आहे किंवा सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात ते आहे केशव कुमार यांचं टोपण नाव काय, तर केशव कुमार हे कोणाचं टोपण नाव आहे, तर प्रल्हाद केशव आत्रे. त्यांनाच आपण आत्रे असं सुद्धा म्हणतो. आणि कऱ्हेचं पाणी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. अनिल हे आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव आहे. तर आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव अनिल आहे. त्याच्यानंतर चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव हे आरती प्रभू आहे. हाही प्रश्न खूप परीक्षांना विचारतात. त्याच्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे. व्हेरी व्हेरी IMP आहे. तर विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण विवा शिरवाडकर असं सुद्धा म्हणतो, त्यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे. त्याच्यानंतर सेतू माधव पडडी यांचं टोपण नाव
कृष्ण कुमार असं आहे. बालकवी तर बालकवी यांचं हे कोणाचं टोपण नाव आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. व्हेरी आय-एम-पी. तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी आहे. त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव गोविंदाग्रज तसंच बाळकराम आहे. तर हे सुद्धा व्हेरी आय-एम-पी आहे. की राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव गोविंदाग्रज आणि बाळकराम असं आहे. त्याच्या पुढे पहा म्हणजे राम गणेश गडकरींचे 2 टोपण नाव आहेत हां. एक आहे गोविंदाग्रज आणि दुसरं आहे बाळकराम. त्याच्यानंतरचं आहे माणिक सीताराम गोडघाटे यांचं टोपण नाव कवी ग्रेस असं आहे. माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपण नाव माधव ज्युलियन आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव कवी बी आहे. भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव बी रघुनाथ आहे. कवी बी वेगळे आणि बी रघुनाथ वेगळे हां. दोन्ही वेगवेगळे आहेत. हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे पहा डॉक्टर काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव माधवानुज आहे. डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचं टोपण नाव संत गाडगे बाबा आहे. आय-एम-पी आहे. खूप परीक्षांना विचारतात हा प्रश्न. त्याच्यानंतर भगवान रघुनाथ कुलकर्णी बी रघुनाथ हे रिपीट झाले सॉरी. नाधो महानोर यांचं टोपण नाव रानकवी आहे. हे सुद्धा व्हेरी आय-एम-पी आहे. खूप परीक्षांना विचारलेला प्रश्न आहे. आता बहिणाबाई. तर बहिणाबाई हे कोणाचं म्हणजे कोणाला म्हणलं जातं? तर बहिणाबाई नथुजी चौधरी. असं म्हणजे बहिणाबाईंचं संपूर्ण नाव आहे बहिणाबाई नथुजी चौधरी. आता वर जे संत बहिणाबाई होत्या ना, त्या संत बहिणाबाई वेगळ्या आणि ह्या बहिणाबाई वेगळ्या. ह्या कवयित्री आहेत. मन वढाय वढाय माहिती आहे ना तुम्हाला? उभ्या पिठातल ढोरं ही कविता ह्या बहिणाबाईंची. तर हे बहिणाबाईंचं संपूर्ण नाव बहिणाबाई नथुजी चौधरी असं आहे. मोरोपंत हे कोणाचं टोपण नाव किंवा मोरोपंत यांचं संपूर्ण नाव मोरोपंत रामचंद्र पराडकर असं आहे. गदी माडगूळकर त्यांचं टोपण नाव गदिमा आहे. गदिमा म्हणजेच गदी माडगूळकर यांनी गीत रामायण ही त्यांनी लिहिलेलं आहे. तर गीत रामायणची रचना गदी माडगूळकर यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आय-एम-पी आहे बरं का गदी माडगूळकर सुद्धा. तर पांडुरंग सदाशिव साने यांचं टोपण नाव साने गुरुजी आहे. साने गुरुजी सर्वांना माहित आहेत. श्यामची आई हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. विंदा म्हणजेच तर गोविंद विनायक करंदीकर. तर गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपण नाव विंदा आहे. शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव गिरीश आहे. दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव अज्ञातवासी आहे. काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव माधवानुज असं आहे. त्याच्या पुढे पहा आता विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपण नाव विनायक आहे. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव यशवंत आहे. दत्तात्रय कोंडो घाटे यांचं टोपण नाव दत्त आहे. त्याच्यानंतर शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव दिवाकर आहे. त्यांनाच नाट्य छटाकार असं सुद्धा म्हणतात. किशोर भानुदास कदम यांचं टोपण नाव सौमित्र असं आहे. त्याच्यानंतरचं पहा माणिक बंडोजी इंगळे किंवा ठाकूर यांचं टोपण नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. ग्रामगीता हा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे आणि खंजेरी भजनासाठी ते प्रसिद्ध होते. व्यंकटेश भगवान खेडगीकर यांचं टोपण नाव स्वामी रामानंद तीर्थ आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेते आहेत आणि यांच्या नावानेच नांदेड या ठिकाणी विद्यापीठ सुद्धा आहे. त्याच्यानंतर केशव सीताराम ठाकरे यांचं टोपण नाव प्रबोधनकार. तर हे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील आहेत आणि आता उद्धव ठाकरेचे आजोबा. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके यांचं जे संपूर्ण नाव आहे ते आहे धोंडीराज गोविंद फाळके. तर्कतीर्थ कोणाला म्हणतो आपण? तर लक्ष्मण शास्त्री बाळाजी जोशी यांना आपण तर्कतीर्थ म्हणतो. खूप परीक्षांना असाही प्रश्न आलेला आहे की पुढीलपैकी कोणाला तर्कतीर्थ असं म्हणतात. त्याच्यानंतर विनोबा भावे माहिती आहेत आपल्याला. तर विनोबा भावेंचं संपूर्ण नाव विनायक नरहर नातू असं आहे. बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे असं आहे. सार्वजनिक काका यांचं संपूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी म्हणजेच रवा जोशी असं आहे. त्याच्या पुढे पहा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं नाव विष्णू भिकाजी गोखले असं आहे. लता मंगेशकर यांचं टोपण नाव आनंद घन आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचं टोपण नाव बाबासाहेब पुरंदरे आहेत. हे जे सुरुवातीचे 47 मी टोपण नाव सांगितलेत ना ही व्हेरी आय-एम-पी आहे. ही तुम्हाला पाठच पाहिजेत. खूप परीक्षांना बऱ्याच वेळेला ही विचारलेली आहेत. आता याच्यानंतरची इतर काही टोपण नाव आहेत
ती लक्षात ठेवा. पण वरती 47 व्हेरी आय-एम-पी आणि ती 12 जे मी तुम्हाला गंधर्व सांगितले त्याच्यातले जे पहिले 4 गंधर्व होते ते. त्याच्या पुढे पहा आता अनंत भवानी बाबा घोलप यांचं टोपण नाव अनंत फंदी असं आहे. दत्तात्रय अनंत आपटे यांचं टोपण नाव अनंत तनय असं आहे. त्याच्यानंतर नारायण गजानन आठवले यांचं टोपण नाव अनिरुद्ध पुनर्वसू आहे. विठ्ठल अनंत पिंपळगावकर यांचं टोपण नाव कावडी बाबा आहे. विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपण नाव विनायक असं आहे. त्याच्या पुढे पहा आता हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव कुंज विहारी आहे. मालतीबाई विश्राम बेडेकर यांचं टोपण नाव विभावरी शिरूरकर आहे. द्वारकानाथ माधव चितळे यांचं टोपण नाव नाथ माधव आहे. दिनकर दत्तात्रय भोसले यांचं टोपण नाव चारुता सागर आहे. दया पवार किंवा त्यांचं पूर्ण नाव दगडू मारुती पवार यांचं टोपण नाव जाडल्या असं आहे. दया पवार सर्वांना माहिती आहे. दया पवारांनी कोणती कादंबरी लिहिली आहे ते कमेंटमध्ये सांगा बरं. श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचं टोपण नाव पठ्ठे बापूराव आहे. प्रभाकर जनार्दन दातार यांचं टोपण नाव शाहीर प्रभाकर आहे. प्रभाकर नारायण पाध्ये यांचं टोपण नाव भाऊ पाध्ये आहे. नरहर सदाशिव जोशी यांचं टोपण नाव विष्णुदास आहे. माधव केशव टाटदरे यांचं टोपण नाव माधव असं आहे. त्याच्या पुढे पहा आता धोंडो वासुदेव गद्रे यांचं टोपण नाव काव्य विहारी आहे. चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचं टोपण नाव बाबूराव अर्नाळकर आहे. जयवंत दळवी यांचं टोपण नाव ठणठणपाळ असं आहे. त्याच्या पुढे संजीवनी रामचंद्र मराठे यांचं टोपण नाव संजीवनी आहे. सुनंदा कुलकर्णी यांचं टोपण नाव सानिया आहे. शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव दिवाकर आहे. प्रवीण टोकेकर यांचं टोपण नाव ब्रिटिश नंदी असं आहे. त्याच्या पुढची टोपण नावं पाहता धोवी देशपांडे यांचं टोपण नाव दादू मिया आहे. गोपाळ नरहर नातू यांचं टोपण नाव मनमोहन आहे. वामन विठ्ठल शेष यांचं टोपण नाव वामन पंडित आहे. तर अशी 12 टोपण नावं आणि गंधर्वांची 72 आणि 12 अशी 84 आपण पाहिली. पण त्यापैकी गंधर्वांची पहिली 4 आणि जी साहित्यिकांची टोपण नावं त्याच्यातली पहिली 47 ही व्हेरी आय-एम-पी आहे. तुम्हाला पाठच पाहिजेत, बाकीचे लक्षात ठेवा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मराठी व्याकरण रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.